नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आता ऐकूयात आयुष्याकडे गमतीने पाहूया हा विशेष कार्यक्रम. सादर करते पद्माकर पुंडे. नमस्कार. आज पुन्हा गप्पाच मारणार आहे, जरा वेगळ्या आहेत. काय आहे, आयुष्य मोठं गमतीनं भरलेलं आहे. लोक म्हणू देत का आयुष्याचा कंटाळा, आयुष्य कसं आहे तसं आहे, बोर आहे या मोठं, मग तसं नाही आहे. मला असं वाटतं, तर माझी ठाम समजूत आहे की आयुष्य हे गमतीनं भरलेलं आहे. फक्त बघायला पाहिजे ती गंमत आणि समजायला पाहिजे ती गंमत. त्या गमतीतून विनोद निर्माण होतो आणि विनोदानं आपलं आयुष्य सुखाचं होतं. आता टवाळा आवडे विनोदो असं म्हटलं जातं, तरी सुद्धा विनोद आवडत नाही अशी व्यक्ती, हे त्याला टवाळा म्हणूया, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. अरे काल गंमतच झाली असं कोणी म्हटलं की लगेच आपण सावध होतो. काय झालं असं विचारून उत्सुकतेनं ऐकायला लागतो. भाषण चालू आहे, एखाद्या वक्त्यानं भाषणामध्ये बोलता बोलता तुम्हाला एक गंमत सांगतो असं म्हटलं, पेंगुळलेले सगळे श्रोते उत्सुकतेनं लक्षपूर्वक ऐकायला लागतात. रोजच्या जीवनात अशा गमती जमती सतत घडत असतात, त्यातूनच विनोद निर्माण होतो. अशाच काही गमती कायम स्मरणात राहतात आणि आठवलंय की हसू येतं. आता या गमती कुणाबरोबर तरी शेअर कराव्यात, म्हणजे काय, अशा शेअर केलं की त्यातली मजा वाढते. मला आठवलं, हा प्रसंग आहे साधारण 45-46 वर्षांपूर्वीचा. जास्त आम्ही नाशकात राहतो. बहिणीचं लग्न होतं. आता त्या काळातील पद्धतीप्रमाणे 8 दिवस आधीच लग्न घर भरून गेलं. पाहुण्यांची गर्दी झाली आणि रोजच सकाळी आवरण्याची धांदल सुरू झाली. फारशा सोयी नव्हत्या आजच्यासारख्या. त्यातही काही पाहुणे म्हणजे घरातले जावई, जावयांकडचे लोक, हे VIP, हे विशेष महत्त्वाचे असायचे ना. तर जुन्या नाशकातील घरे काही अशी ऐसपैस नव्हती, वाडे ते, त्यामुळे बाथरूमसाठी नंबर लागायचे आणि प्रत्येकाला घाईघाईत थोड्याच वेळात आवरावं लागायचं. आमचे मेहुणे आंघोळीला गेले, आंघोळ आटोपून बाहेर आले. येतानाच काय केलं त्यांनी, तिथे बाटल्या ठेवलेल्या होत्या, त्या बाटलीतील तेल डोक्याला लावत लावत ते बाहेर आले. आता बाहेर आल्यानंतर गंमत काय झाली, आरशासमोर उभे राहिले. आरशासमोर असं डोक्याला तेल चोळत असताना केसामधून फेस बाहेर यायला लागला. एका भानगड, अजून साबण शिल्लक आहे डोक्यात असं वाटतं. असं म्हणून ते पुन्हा घाईघाईत बाथरूममध्ये जाऊन दुसरं जाण्याच्या आत डोक्यावर तांबेभर पाणी ओतलं त्यांनी आणि ते पाणी ओतून आता फेस गेला असेल, ओतून बाहेर आलं. पुन्हा हात केसावरून फिरताना पाहिलं तर फेस आता जास्तच यायला लागलं. पुन्हा डोक्यावर तांब्याभर पाणी आणि पुन्हा बाहेर, पुन्हा जास्त फेस. हे सर्व पाहत पाहत आमची दुसरी बहीण तिथे होती. ती बहीण म्हणाली, अहो राजा भाऊ, तुम्ही डोक्याला काय लावलंय? मी म्हणाले, का? तर ही ती आपली फजिती चालली आहे साबणाच्या फेसाची. ते पाहून जरासे ते थोडेसे लाजल्यासारखे झालं त्यांना आणि ते थोडेसे संकोचन तशातच ते म्हणाले, व ते बाथरूममध्ये तेलाची बाटली आहे ना, त्या बाटलीतलं मी तेल लावलं.
आता मात्र बहिणीला हसू आवरेना. हसत हसत ती म्हणाली, अहो ती तेलाची बाटली नाही आहे, शॅम्पूची बाटली आहे. प्रकार काय चालला होता एवढा वेळ. अशाच एका प्रसंगात, लग्नाच्याच प्रसंगामध्ये, नुकतेच लग्न झालेली बहीण आली होती आमची. आता जावई नवीन, त्यामुळे त्यांची विशेष बढत असतं आणि त्याबरोबरच काही गमती जमती करून त्यांची फजिती करायची. जी अशी संधी घरातील लहान मंडळी सोडत नव्हती. जावई गेले बाथरूममध्ये. आता जुन्या घरातील बाथरूम म्हणजे काय, मोरीचा आडोसा, भिंत बांधलेली, ते काय असं दार बीर वगैरे, मोरीचा आडोसा तो, एक दार, आणि वरून ते उघडत असायचं. त्याला काय स्लॅब सिलिंग काय नव्हतं, असं ते उघडत असायचं. आता दारा शेजारच्या पार्टिशनवर त्याने काय केलं, टॉवेल, पायजामा वगैरे आपले कपडे तिथे ठेवले. बच्चे कंपनीनं काय केलं माहिती का, त्यांची आंघोळ रंगात आलेली असताना हळूच पार्टिशनवरचा त्यांचा पांढरा पायजामा काढून त्या जागी बहिणीचा मोठा पांढरा परकर ठेवून दिला. आंघोळ आटोपून जावई पायजामेची नाडी बांधत बांधत बाहेर आले आणि बाहेरची सगळी मंडळी त्यांच्याकडे बघून हसायला लागली ना. त्यांना काय कळे ना, तसंच आलो की काय बाहेर, आपण कपडे तर व्यवस्थित घातलेले आहेत, पायजामा पण घातलेला आहे, मग हसतंय कशाला. त्यांच्या या गोंधळलेल्या अवस्थेकडे बघून आमचा भाऊ म्हणाला, अहो पंत, हा नवीन प्रकारचा पायजामा कुठे शोधला. तेव्हा पंताने बारकाईने पाहिलं, पायजामा म्हणून ज्याची नाडी बांधत होते तो परकर होता. झाली की नाही गंमत. 1970 साली माझं लग्न झालं आणि डॉक्टर गायधनी वाड्यात, सोमवारपेठेत आम्ही राहत होतो. त्या वाड्याची गंमत कशी होती माहिती का, वाड्याचं पुढचं दार आहे एंट्रन्स, ते एका गल्लीत, आणि मागची बाल्कनी आहे ना, त्याची खिडकी असायची, ते दुसऱ्या गल्लीत, रूमच होती, तिला खिडकी होती, ती दुसऱ्या गल्लीत. आणि वाड्यात यायचं झालं ना तर त्या गल्लीतून पाहुणे यायचे आणि पुढे जाऊन डाव्या हाताला वळायचं आणि मग इकडच्या रस्त्यानं समोर यायचं दाराच्या, असं यावं लागायचं. पाहुणे यायला सुरुवात होण्याच्या आधीच माझे सहकारी प्राध्यापक बोंडे, त्यांच्या मिसेस बोंडे वहिनी, या माझ्या लग्नासाठी मुद्दाम आल्या होत्या आधीच. काय करायचो आम्ही गंमत, आम्ही मागच्या गल्लीमध्ये त्या खिडकीत उभं राहायचो. त्या खिडकीत उभं राहिलाच असताना कोणीतरी पाहुणे आलेले आहेत, काय छोटंच होतं नाशिक, फार गर्दी नसायची, आला माणूस गेला माणूस, ते आम्हाला दिसायचं. तर मी असं म्हणायचो, हे बघा आता आले बघा पाहुणे. आमची वहिनी विचारायची, कोण आहे हे पाहुणे. मग त्यांना सांगायचं मी, हे ना, हे आमची भुसाबाईची बहीण आहे इंदुताई, आणि त्यांच्याबरोबर पंत, हे दोघंजण आलेले आहेत. आता ते काय व्हायचं, ते फिरून पुढे डाव्या हाताने पायीचे यायचे, रिक्षा बिक्षा काय नव्हतं, काय टांगेत असायचे, ते पायीचे. ते डावीकडे वळून मागच्या इकडच्या समोरच्या गल्लीत येऊन त्या दारातून बाहेर, समोरच्या दारातून आमच्या घरात यायचे. आता घर कालबेल वगैरे काही नाही हो, कडी वाजवली त्यांनी. मोठा वाडा होता तो, खाली आम्ही राहायचो, 3 मजली घर होतं ते. तर त्याने ते समोर अंगण होतं, छानपैकी फरशी घातलेली वगैरे, कोपऱ्यात आड होता. तर ते आले, दाराची कडी वाजवली की मग मी बाजूला थांबायचं, तर वहिनी म्हणायचे तुम्ही थांबा, आणि त्या समोर जाऊन दार उघडायचे आणि हसतमुखानं स्वागत करायचं. हो हो हो, या 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 इंदुताई, आओ या पंत, काय कसं झालं प्रवास, काय ओळखलं का मला. आता हे दोघं जण गडबडून दारातच उभे राहायचे. आपण खरंच पुण्यांच्याकडे आलो की काय दुसरीकडे आलो आहे, कोण बाई आहेत स्वागत करायला. आणि एवढ्या बोलतात ते इंदुताई पंत. ह्या नवीन बाईंना पाहून आणि त्यांचं असं स्वागत करताना पाहून पाहुणे गोंधळून जायचे. हे असे गोंधळून उभे राहिले आणि मग फार अंत न पाहता मला सांगावं लागायचं, अहो हे आमच्या बोंडे सरांच्या पत्नी बोंडे वहिनी. पण तोपर्यंत अशी धमाल यायची ना, प्रत्येक पाहुण्याची अशी मस्त फजिती, आणि मग हशा सगळा वातावरण बदलून जातो. आलेला प्रवासाचा शीट, त्यानंतर घरात आता याचं नवीन ठिकाणी आलो, अमुक तमुक सगळं, आम्ही ते पाहुण्यांची बरदास्त ठेवायची, सगळं टेन्शन खाल्लास, मोकळेपणा यायचं वातावरण. अशा गमती. आमच्या कॉलेजच्या गॅदरिंग प्रसंगी काय झालं, अहवाल सादर करताना, मी सुरुवातीला ज्या कॉलेजमध्ये नोकरी करत होतो, पहिलं 1-2 वर्ष झाली होती, तिथे विद्यार्थी मंडळाचे जे प्रभारी प्राध्यापक आहेत ना, त्यांनी अहवाल सादर करत. तो काळ असा छान होता, ते गॅदरिंग वगैरे छान, वार्षिक अहवाल असं
मुलांचे कार्यक्रम. तर ते त्याच्यामध्ये अहवालामध्ये आम्ही ते पद्माकर गोवेकरांचा कार्यक्रम त्या वर्षी घेतला होता, मुंगी उडाली आकाशी. त्याने आपलं रिपोर्ट करताना त्याने असं म्हणून टाकलं, ते मुंगी उडाली आकाशी म्हणता म्हणता यावर्षी आम्ही पद्माकर गोवेकर यांचा मुलगी उडाली आकाशी असा कार्यक्रम घेतला. आता मुलगी उडाली आकाशी ऐकल्यानंतर जे पोरांचा हाशा. त्याच गॅदरिंगमधले आणखी गंमत, माझ्याकडे होतं ते बक्षीस समारंभाचं काम. ते बक्षीस विजेत्यांची विद्यार्थ्यांची नावं वाचायची. आता ती नावं वाचायची, प्रथम क्रमांक अमुक स्पर्धा, प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चालू होतं ते. आता एक बक्षीस विजेचे नाव असताना एक नाव आलं आणि ते 3-4 वेळा आलं. ते असं ते मुलगी चॅम्पियन होती, हुशार होती. तर तिचं मी नाव वाचलं, मिस जाधव UC. तिचे इनिशियल्स होते उमा. UC, मिस जाधव UC. आता 3 वेळाला त्याचं ते नाव वाचणं झालं बक्षिसाचं. ते तिसऱ्यांदा जेव्हा मी हे नाव वाचलं, प्रथम क्रमांक मिस जाधव UC, एक पोरग मागे बसलं, जोरात ओरडलं, UC कशानं, गंज मोठीशे. आणि जो हाशा पिकला, मला काही कळे ना काय झालं ते. नंतर मला कळलं की ते आयरणीमध्ये त्यांनी कमेंट केली UC, याचा अपभ्रंश त्यानं आयरणी भाषेमध्ये युशी म्हणजे लहान, युशी केले आणि जोरात ओरडला, युशी कशानं, गंज मोठीशे, म्हणजे भरपूर मोठी आहे. ताणतणाव सगळे संपतात, कार्यक्रमाचं टेन्शनही संपतं. तर जुन्या जमान्यातील सिनेमाच्या शूटिंगची एक गंमत वाटवे यांनी लिहिलेली आहे बघा. अजून ती 40-50 वर्षापूर्वी वाचलेलं आहे मी ते एका दिवाळी अंकात कुठल्या तरी मासिकात. एका चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये शूटिंगमध्ये नायक झाडाच्या फांदीवरून खाली उडी मारतो आणि पुन्हा उलटी उडी येऊन फांदीवर बसतो. नायकच हिरोच तो, वरून खाली उडी मारली की उलटी उडी मारायची. उलटी उडी मारून फांदीवर बसलेला हे सुपरमॅनला जमतं, तो सुपरमॅन हिरो. झालं शूटिंग सुरू, त्यानं उडी मारली वरून खाली. आता वरून खाली उडी मारली ठीक आहे हो, पण खरंच सिनेमात ठीक आहे, पण खरोखर खालून उडी मारून वर फांदीवर बसायचं परत इतक्या उंच, हे तर काय शक्य नाही ना. मग दिग्दर्शकाने एक युक्ती केली. काय युक्ती केली त्याने कॅमेरामॅनला सांगितलं, हे बघ, आधी वरून उडी मारण्याचं दृश्य घ्यायचं आणि नंतर तीच फिल्म उलटी फिरवायची. उलटी फिल्म फिरवली की गेला परत फांदीवर. हे बरोबर आहे म्हणा. असं शूटिंग होतं ना, अशाच पद्धतीचं सगळं शूटिंग चालतं. आता ते झालं शूटिंग, तो शॉट ओके झाला, दृश्य ओके झालं एकदम. नायकाची उडी तर फार झकास जमली होती आणि पुन्हा वर जाण्याची पण त्याची उडी मस्त जमली होती. पण अरे बापरे, त्याने डोक्याला हात लावला, त्याने हे दृश्य कट केलं. का बरं, काय झालं, काय बिघडलं, आता रिटेक घ्यायचं, काय बिघडलं? कारण त्यानं सांगितलं नायकाची उडी वरून खाली येताना, खाली उडी मारताना त्या झाडाखाली बाजूला उभ्या असलेल्या गायीनं शेण टाकलं होतं त्याच वेळेला. आता गंमत काय व्हायची, कॅमेरा उलटा फिरवला की नायकाची उडी छान उलटी झाडावर जाऊन बसलेला असं दिसायची, पण त्याचबरोबर त्या गायीचं शेण पण परत अशा सगळ्या गमती असतात. आणि आयुष्याकडे थोडंसं आपण असं गमतीनं बघितलं, हलकं होतं, हलकं मन हलकं होतं. लाईफ इज फुल ऑफ प्रॉब्लेम्स अँड वरीज अँड टेन्शन्स अँड हर्डल्स अँड ऑब्स्टॅकल्स अँड सॉरो अँड व्हॉट नॉट. ते शेक्सपियरनं म्हटलं, लाईफ इज अ टेल टोल्ड बाय अन इडियट सिग्निफाईंग नथिंग. त्यांचं टॉल्स्टॉय म्हणतो, लाईफ इज गॉड, टू लव्ह लाईफ इज टू लव्ह गॉड. आणि मग आपण नेहमी ऐकतो, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. म्हणजे काय करायचं, आपली दृष्टी साफ करायची, नजर तेज करायची. जसं आर्मीमध्ये NCC शिकलो, फायरिंग करायचं असेल ना, फायरिंग ते ट्रेनिंग देताना आम्हाला ते इन्स्ट्रक्टर म्हणायचे, रायफल को ऐसा पकडो, नजर को तेज करो. नजर को तेज करो टार्गेटकडे जाण्याआधी. म्हणजे काय की त्या हिरव्या पानाकडे, झाडाकडे बघा, म्हणजे दृष्टी क्लीन होते तुमची. तसं आहे, नजर को तेज करो, जीवन का आनंद लो, आयुष्यातली गमती बघा. थँक्यू.
श्रोते हो, आत्ताच आपण आयुष्याकडे गमतीने पाहूया हा पद्माकर पुंडे यांनी सादर केलेला विशेष कार्यक्रम ऐकलात. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ.